नमस्कार, नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आलोय आता कोल्हापुरात आणि काम असं आहे की आपण एका पहलवानाच्या लग्नाला चाललोय। थोडं कोल्हापुरात काम आहे, ते काम करून आपण चाललोय वेळापूर भागामध्ये। तर विषय असा आहे की लय दिवस झालं पहलवानांनी लग्नाला सांगितलेलं, सर मैदान जरी असलं तरी लग्नाला यायलाच पाहिजे। आता माझे डोळे आल्यात, लालबू झाल्यात, बघू शकता तुम्ही। तरी पण म्हणलं पहलवानाने म्हणून की काहीतरी वेगळं कारण सांगून आलो नाही आपण, म्हणून म्हटलं चला जाऊया, काय होईल ते होईल। तर कोण पहलवान लग्न आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच, सस्पेन्स ठेवतोय, सांगणार नाही लगेच काय। आणि हा व्लॉग टाईपचा व्हिडिओ आहे, थोडा वेगळा व्हिडिओ, कारण तेच ते लोक बोर झालेले आहेत व्हिडिओ बघून। आणि सध्या लोक बघत नाहीत, हे खूप शोकांतिक आहे। चांगल्या पहलवानांच्या मुलाखती, चांगल्या कुस्त्या, ते देवाथापाच्या कुस्त्या बघतात लोक, 1-1 मिलियन व्ह्यू येतात आणि परत लोक म्हणणार की असली कुस्ती दाखवते तुम्ही। ठीक आहे, या कुस्तीला आपला विरोध जरी असला तरी लोक चांगली बघत नाहीत, म्हणजे लोकांची काय, आता जाऊ दे, आता काय बोलायला नको, ऑडियन्सच वेगळं झालंय। चांगलं काय, वाईट काय, चुकीचं काय कळत नाही, त्यामुळे दोष देण्याला काय अर्थ नाही। चला व्हिडिओ बघा। ते गाडी गंगावेश तालमीच्या दारात लावली, आपल्याला इकडे काम आहे, थोडं महाद्वारला जाऊन यायचं आहे। काम इथपर्यंत झालं बघा, दाखवतो। पहलवान तुम्हाला माहितच असेल, कुठं चाललाय सर? कुठं नाही, लग्नाला जाणार नाहीत? ही सगळी पहलवान आवरून जाणार आहेत लग्नाला। तालमीचं काम बऱ्यापैकी होत आलंय, चालू आहे बघा, आणि वर्ष पण झालेलं आहे। फास्ट काम होण्याचा प्रयत्न करतायत, कारण की लवकर पहलवानाला प्रॅक्टिससाठी उपलब्ध होईल, बाहेर जातात प्रॅक्टिसला। चौकात आहे का नाही, हे नाश्ता सेंटर आहे, जबरदस्त टेस्ट असते इथं, पोहे, उपीट वगैरे। नाश्ता करून जाणार आहोत। इव्हन घरी जर नाही केलो तर इथे येऊन नाश्ता करत असतोय। उपे, शिरा, उपीट, पोहे असतात त्या अशा पातेल्यामध्ये, ते जेणेकरून गरम असते आणि उपीट 1 नंबर असते बरं का। बऱ्याचदा आपण जर घरी नाश्ता नाही केलो तर इथंच करतो। मामाने हे व्यवसाय चालू केले। मामा, किती वर्ष झालं हे चालू आहे तुमचा व्यवसाय? 20 वर्ष। चला बघू नाश्ता। मेन बाजारपेठ आहेत या सगळ्या कोल्हापुरातल्या, आणि समोर महानगरपालिका आहेत। परंतु आता सकाळी सकाळी एवढ्या लवकर कुठं दुकान उघडणार आहेत? 8 वाजलेले आहेत। सुंदर अशी महानगरपालिका बघा। पहलवान विकास शेंडगे यांच्या लग्नाला आलोय आपण, तयारी चालू आहे। नवरदेव या ठिकाणी तयारीत आहेत, शुभेच्छा तुम्हाला। मग तयारी झाली म्हणा। नवरदेव घोड्यावर बसलेला आहे, पहलवान विकास शेंडगे यांच्या लग्नाला आलोय। लक्ष्मी देव महा अक्षरधार्य अलंकाराक्षरम समर्पय देवदेवान नंदोदय महा उष्णा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु। पहलवान विकास शेंडगे यांचा थोड्याच वेळात शुभविवाह होत आहे आणि नवरी पण आलेले आहेत, प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत त्या ठिकाणी। महा महादेवते उच्चारम नारायण देवताय नमो नमः। सर्वे देवताय सद्गुरु विचार श्री कृष्ण देवला। काळ या ठिकाणी सर्व पहलवान मंडळी, सचिन चव्हाण, अमोल बागव, बरेचसे पहलवान उपस्थित आहेत। इथनं येते व्यवस्थित नवरदेव पहलवान विकास शेंडगे यांचं कपल शूट झालेलं आहे काय, आणि इथंच लग्न झालेलं, आपण थांबलेलो बराच वेळ।
विकास शेंडगे यांचं लग्न होतं, त्यांच्या घरी आलो आपण आणि झालं शुभेच्छा तुम्हाला. सगळे आल्यात, बरेचसे पलवान वगैरे आलेले. हे घर आहे पलवानाचं. मंडळी, पलवान विकास शेंडगे यांचं लग्न झालेलं आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सांगायचं झालं तर साधं सिंपल पद्धतीनं लग्न केलेलं आहे. ग्रामीण भागातील लोक आहेत, गरीब लोक आहेत. मुलीकडले परिस्थिती मला थोडं हे वाटलं, म्हणजे खूप साधे बोळे लोक. आणि आता मुलगी देणं सोपं नाही कोणाला, आणि आजकाल मुली मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळं पहलवानांनी असो किंवा कुठल्याही वधू वरांनी असो काळजी घेतलं पाहिजे त्या मुलीची. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हा थोडा व्हिडिओ बनवलेला आहे. पहलवानांची खूपच इच्छा होती की सर या लग्नाला, म्हणून आपण आलो. कारण लांब आहे तसं कोल्हापूर, तर व्हिडिओ बनवलेला आहे. आठवणी असत्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. मैदानामध्ये, स्पर्धेमध्ये आहेत, मैदान आहेत, भरपूर आहेत, चालू आहेत आता मैदान. तर भेटू आपण. धन्यवाद.